वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। श्री सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार। श्री खंडेराय महाराज की जय। श्री खंडेराय महाराज की जय। श्री मल्हारी सप्तशती। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासेवदनं कंथा टोपी च माला दंडकमंडलधर कटियांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरणा परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणारया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पाय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हव्यानी होता दाता आणि देवविता तूच समर्थानी चे जंगमाणी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता। आसोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुचे एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजिये सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्करधी प्रकोटोपै शांतिमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा अप्तवर्गांचे पोषण न्याय मार्ग उल्लंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था आसोनिया संसारात प्राचीनतौ नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ जप। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री मल्हारी कवच। श्री गणेशाय नमः। अथ ध्यानं ध्याये मल्लारिदेवं कनकगिरिनिभं म्हाळसाभूषिताङ्गं श्वेताश्वखड्गहस्तं विबुधबुधगणैः सेव्यमानं कृतार्थे युक्ताघ्रिं दैत्यमूर्धिं डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृतं नित्यमोंकाररूपं। प्रथम करावे गणेश नमन, सर्व सिद्धीचे साधन, विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यात लाभते। शिव म्हणे पार्वतीस, एक देवी मल्हारी कवच, हे गुह्याहुनी अतिगुह्य अज्ञात आजवरी सर्वांना। पार्वती विचारी शंकराला, सांगा कवच हे हो मजला, काय फळे मिळे जपणाराला, कैसे करावे साधन, कैसे याचे विधिविधान, कोणत्या प्रकारे अर्चन, कैसे होतसे रक्षण, पठन करिता कवचाचे। पार्वतीस सांगे कैलासपती, एक प्रिये सावध चित्ती, कैसी विधी विधान रीती, कवच साधना करावया। शिखास्थानी प्रणवाक्षर, भ्रमोदिगित मस्तकावर, मूर्धस्थानी ओंकार, ललाटी महेश्वरे रक्षावे। दोन्ही नेत्री मणिहंत्यास, भ्रूमध्ये भुवनेश्वरास, नासिकेवरी सुदेवेशास, मुखी ओंकारे रक्षावे। शिवन्यासा कंठावरी, पार्वतीस स्कंधावरी, खडगराज बाहुवरी, हातावरी रक्षणे त्रिपुरांतक, शंकरन्यासा अंगुलीवरी, चंद्रशेखर हृदयावरी, पिनाकीला जठरावरी, धुर्जटी नाभीवरी रक्षो। महादेवा उदरासी रक्षी, शैलजापती कटीसी रक्षी, त्र्यंबका माझ्या मांड्यासी रक्षी, गुडघे माझे कृतीधारका, दोन्ही जांघा ईश्वराने, घोटे म्हाळसापतीने, पायांचे रक्षण ईशाने, सदा सर्वदा करावे। जोडूनी दोन्ही हात, भक्ती भरे सावध चित्त, प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावी। ऐसे कवच हे मल्हारी, सर्व रक्षक सर्वतोपरी, नित्य नेमे जपता जरी, इह परत्र कल्याण होते। एशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने, म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा। करिता मल्हारीचे चिंतन, आधी व्याधी जाती पळून, जवळी येती कदापि न, भूत प्रेत पिशाच, कुष्ठगळू दद्रुरोग इत्यादी महाबलिष्ठ रोग, नष्ट होती महारोग। चिंतता मार्तंड भैरवासी, प्रतिचार 3 दिवसाचा, ताप उचकी नाशाचा, उपाय एक आहेसाचा। चिंतन मार्तंड भैरवाचे, मस्तक शूळ निरसोनी जाई, रणद्युत विवादे विजय होई, सर्व कार्य सफल होई। मार्तंड भैरव चिंतिता, घनघोर वनामध्ये व्याघ्र सिंहादी श्वापदे, त्यांची बाधा कधी न होते। चिंतता मार्तंड भैरवाला, सर्व कार्य सिद्धीस जाती, सर्व बाधा नष्ट होती, सर्व मनोरथ सफलपूर्ती। चिंतता मार्तंड भैरवाला, पुत्रार्थीयासी पुत्रप्राप्ती, धनार्थीयासी धनप्राप्ती, विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने। अश्वरथ पताका मिळते, भव्य सुंदर ग्रह लाभते, दासदासी राज्य मिळते, करिता स्मरण मल्हारीचे। आयुष्य आरोग्य यशप्राप्ती, काव्यस्फूर्ती प्रतिभाशक्ती, संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने। चंदन आहे शीतल, त्याहुनी चंद्रमा अतिशीतल, याहीपेक्षा श्रेष्ठ शीतल, मल्हारी मार्तंड देवराणा। मल्हारी देवा जय जयकार, म्हाळसाकांता जय जयकार, मेंगनाथ महीपती जय जयकार, मैराळ खडगराजा जय जयकार, खंडेराया जय जयकार, जय राजा तव जय जयकार, प्रेमपूर स्वामी जय जयकार, येळकोट खंडेराव। ऐसे मल्हारीचे करिता चिंतन, सर्व संकटे जाती पळून, सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना। राजद्वारी मार्गावरी, घोर संग्रामी असता जरी, अग्नी चोर भयंकरी, कशाचीही बाधा न होतसे। नाना सिद्धी प्राप्त होती, शांती सुखे पूर्ण मिळती, मनोकामना सफल होती, करिता चिंतन मल्हारीचे। या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धींचे, साधन आनंदरूप मल्हारी भगवान, त्यासी भजितो मी सर्वदा।
भजन पूजन मल्हारीचे, करिता पठन कवचाचे, मंत्र स्तोत्र जप नित्य साचे, सिद्धी मिळती सहजची. पार्वती विचारी शंकराला, विनंती माझी तुम्हाला, संशय माझ्या मनात आला, त्याचे निरसन करावे. नाव मल्हारी देवाचे, तुमचे स्वरूप दिसते साचे, भक्तांनी काय मानावयाचे, भिन्न अथवा एकदेव. शिव बोले पार्वतीला, प्रश्न तुवा उत्तम केला, सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल. मी आहे विश्वाकार, स्वरूप माझे चराचर, मनी ठेवा हाची विचार, मज हुनी काही भिन्न नसे. मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर, मल्हारी माझा अंशावतार, दृढ श्रद्धा ही असावी. भजन पूजन मल्हारीचे, जप व पठन कवचाचे, तेच आहे शिवशंकराचे. शिव मल्हारी एक असे, हे मल्हारी कवच संजीवनी, ऐश्वर्याची असे खानी, आयु आरोग्य चिंतामणी, हृदयी धरा सदाचा. त्रिकाल करिता कवच पठन, कृपा होते न लागता क्षण, चारी पुरुषार्थ तक्षण, लाभती मल्हारी भक्तांना. मनी अनावे तेथे होते, असाध्य सारे साध्य ठरते, मनोवांछित घडून येते. मल्हारी कवच पठन करिता, 10 वेळा प्रतिदिवस, ऐसे पठन करा एक मास. जितेंद्रिय उपवास, भूमीवरी शयन करा, स्वप्नात येईल मल्हारी, वर देईल खरोखरी. शतपाठ करता साचारी, शापमुक्ती लाभेल. नित्य सहस्रावर्तन, करता अहोरात्र जपन, प्रत्यक्ष मल्हारी भगवान, दर्शन देईल निज भक्ता. मल्हारी राया तुझे नाम, सर्व सुखाचे असे धाम, अमर्याद तो कल्पद्रुम, भक्तोद्धारा प्रगट झाला. तू तीर्थ प्रयाग केवळ, सौख्यदाता अतिनिर्मळ, महीपती तू कृपाळ, आलो शरण मी तुझ्या चरणा. भजन पूजन जे तुझे करीती, नित्य कवचार्तने होती, त्यांच्या सुखा नको गणती, हीच विनविनी सेवे करीची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत मल्हारी कवचम श्री मल्हारी हृदय स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषयः अनुष्टुप् छन्दः. श्री गंगा म्हालसायुक्त मल्हारी देवता भूर्भुवस्वः इति बीजं तस्य वितुर्वरेण्यम् इति शक्तिः भर्गो देवस्य धीमहि इति कीलकम् धियो यो नः प्रचोदयादित्यस्थं. श्री मार्तंड भैरव प्रीत्यार्थ मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः. पूर्वश्वेतांबरदेवम् अग्नेयं रुद्रभैरवं, दक्षिणे चण्डरूपाय नैऋत्यं क्राधभैरवं, पश्चिमे उन्नतग्रीवं वायव्यं कालभैरवं, उत्तरे सिद्धसिद्धान्तम् ईशान्य शिवकर्पूरम्, ऊर्ध्वे कालविरूपाय अंबरे मल्लहारिणी, अन्तरिक्षं सदानन्दम् एळकोटस्वरूपिणम्. एव एकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा, विजयी सर्वकामार्थ क्षत्रपाल महीपते. भ्रुवो मर्धे तु ओंकारं, द्विदले सहस्रभावनः, नेत्रे त्रिपुरान्तकदेवं, नासिके कामहारका, मुखे मोक्षनाथायं, कंठकर्म कलामृतं, हृदयं हरिलिंगाय, स्कंधे कर्म हरिप्रियं, पृष्ठे प्रिलय रुद्राय, उदरे उदयार्कजं, मध्यं रक्षतु कार्यार्थी, नाभि नारद जायते. गुह्य गुरूपनाथान्माय, जंघे जीव प्रदोक्तु, जानु मंडल जानाथ, पद प्रसाद प्राप्तये. अंगुष्ठे सर्वतीर्थानि, सर्वांगे परमेश्वरः. एवं अंगेषु दिव्यस्य मार्तण्डस्वरूपिणं, प्रथम काशीनाथाय, द्वितीय पंचलिंगयो, तृतीयं प्रेमलिंगाय, चतुर्थे देवरूपिणीं, पंचम पंचप्राणाय, षष्ठं षड्भुजं क्षेमकं, सप्तकं सापकं सिद्धि, अष्टमं अंबिकाप्रियं, नवम नागनाथं च, दशम शोषहारकं, एकादशं महारुद्रं, द्वादशं ज्योतिः लिंगयोः, त्रयोदशं त्रयोर्गी च, चतुर्दशं भुवनत्रये, पंचदशं मण्डलं पूर्व, षोडशं च समाधिने, सप्तदशं गुह्यरूपं, अष्टदशं च अब्जकं, नवदशं नैसर्गिकं देवी तन्नो देवी प्रसन्नता. 19 नामानि विश्वंभर स्वरूपयो, ज्ञानसिद्धी भावेत प्राप्ती. एकादशं जपं जले, स्मशाने दशपाठ च, सप्तवार पठे नरः, सर्वशगो भवेत् हानि, संग्रामे विजयी भवेत्. अश्वस्थ बिल्वं मंदारं, चंदनं धातु पंचकं, श्यामा सुगंधि कंदवा, नववारं पठे सुखं. मंत्रसिद्धिं नवरात्रेण, अष्टरात्रञ्च देवतां, पंचरात्रे जनवशं, त्रिरात्रं त्रिसमाहितः, द्विरात्रं व्याघ्रं, सर्पानां मोहनं मंत्रं मालिका. एवं हृदयं मार्तण्ड, पाठं शुभं कुलं जये, मार्तण्ड क्षेत्रमान्यो वा कर्म धर्म सुखो वह. एवं विशन्ति ते कार्य, मार्तण्ड रूप दर्शनं, भावार्थ तारको देव, परब्रह्म स्वरूपिणीम्. इति श्रुति स्मृति योगार्णव श्री मार्तण्ड अवतार प्रोक्तम् ईश्वर पार्वती संवादे
मल्हारी हृदय स्तोत्र संपूर्णम. श्री मल्हारी अष्टक. त्रैलोकी मणिमल दैत्य सकळा अजिंक्य झाले मही. तेही ब्राह्मण होमध्वजे विध्वंसिले सर्वही. आला ते समी सदाशिव स्वये सोडोनी ब्रह्मांड हो. तो पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसाकांत हो. संगे घेऊनी सप्तकोटी गण हो. आला असे भूतला खंडेराया म्हणून प्रगटला अद्भुत त्याची लीला. संबोधे मणिमल्ल मर्दोनिया केला पहाडंच हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसाकांत हो. घेता हा अवतार दुष्टदमुनी सद्भक्त रक्षियेले. गायी ब्राह्मण हो महवनी हे धर्म संस्थापिले. कीर्ती गाती भृगुमुनी जन सदा सत्कीर्ती उदंड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसाकांत हो. संतोषे जन सर्वदा उधळती भंडारा देवावरी. झालासे विजयी म्हणून दिवट्या लावण्या प्रेमरी. केला वास शिवे तळ्या उचलेल्या निर्दळले दैत्य हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसाकांत हो. प्रारंभी स्थळ प्रेमरी तदुपरी पालिस आला असे. नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरी असे. एशिया जव स्थानका विरती पृथ्वीत नवखंड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसाकांत हो. शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा अपदापर्यंत हो. झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी तो म्हाळसाकांत हो. अश्वारूढ करी स्वयंत्र झळके शस्त्र अखंड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसाकांत हो. एशिया कुलदैवता नमुन्या जो नित्य भावे भजे. त्याला काय उने नामाघात सदा अद्यप्ते देई जय. दाता देईल भक्ती मुक्ती समान वारोनी पाषांड हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसाकांत हो. मल्हारी अष्टक जो पढेल अथवा ऐकेल अत्यादरे. त्याचेही कळी काळदास्य करोनिया राहील हे तो खरे. तेथे शाश्वत रंगला निज सुखे वारुनिया डंब हो. तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारी माळसाकांत हो. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमाऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्णम. श्री मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप 11 वेळा. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा म्हाळसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भर्यूं ध्रूं ह्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. श्री मल्हारी सप्तशती. अथ ध्यानं ध्याये मार्तंडरूपं अचलचल विभू कोटिसूर्य प्रकाशम् आनंद विश्ववन्द्य सकलजनकरं कर्मधर्माधिनाथम् अश्वबोधावरूढं
परमविरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पं श्रीमल्लारिराजं विजय जयकरं म्हाळसाकान्तसिद्धम्. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा, तुझ्या चरणी ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमो ती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती. सकळ काव्य उत्पत्ती तिची या चरणाशी. करू नमन स्वामी समर्थ सकळ जनाचा गुरुनाथ. तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार त्या माता पितियांचे उपकार. मज असती थोर दाखविले जगतयानी. एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वसती दरबारी. पुसती तयासी सेवेकरी सेवा आपुल्या कुलदैवताची. दादांनी दाखविली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवेकरांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात. तयाची करिता सेवा तो तात्काळ हो पावता. आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवेकऱ्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी. तो अवतरला मल्हारी या संसार सागरी. कळी काळाच्या लहरी तारावया सकल जना. धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण. आती दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकऱ्याचे. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार. केला तयाने संहार त्या मणिमल्ल दैत्यांचा. म्हाळसा महाकाली स्वये प्रगटली शैलजा बाळा. ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत. अवतार कथा तयांची एकावी तुम्ही साची. पूर्वील आस भक्ताची श्री मल्हारी सप्तशती. कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी. एकांती अर्धांगी बैसोनी पुस्ती झाली शिवासी. पार्वती उवाच. देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार. जो उद्धारील मानवा भवसागर तयाचे महात्म्य सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र. ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू उवाच. श्री देवी अंबिके वारानने तुझ सांगेन वचने. भक्ती मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा. पूर्वी कृतयुग माझारी कवने एके अवसरी. पिडिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करून या. ऋषी नामे सनतकुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार. दरिद्रे पिडिले जे ऋषीवर तयाप्रती सांगतसे. सनतकुमार उवाच. सप्त धर्मपुत्र तपाशी आले मणिचूर पर्वताशी. अति तीव्र तपे मानसी करिते झाले आश्रमासी. त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती. तया वनाच्या ठाई मयूर नाचती पाही. कोकिळा आळविती लवलाही बक शुक रुंजी करिताती. ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलताचा बडिवार. केळी नारळ फणस सुंदर शोभतसे तया अंगणी. आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे. कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित. मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी. खडग झळके तयाचे करी छेदितसे वायुते. अश्वरथासहित राक्षस विक्रळ परिवारित. शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना. ऋषीचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले. दैत्यांनी अत्याचार केले आती ऋषी परिवारावर. अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदकपात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले. पुष्पाची वृक्षे उन्माळिले. घरे दारे विध्वंसिले. मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमासतये. मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तय वेळर. जैसा धरणीकंप झाला मला अनवदनी सृष्टी सारी. ऋषेश्वरासी घोर पीडिता कंठी पाश असे बांधिता. वापी सरोवरमध्ये बुडविता दैत्य ते महाबाहो. तया ऋषीच्या कांता त्यासी व्याकुळ करिता. नाशिल्या त्या पतिव्रता मल्ल दैत्ये तै वेळी. ऋषी बोलती म्हणी आता आश्रम सोडूनी. कोठे जावे आम्ही दैत्याच्या पीडे करुणी. पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले. दैत्ये आम्हा गांजले आम्ही अनाथ झालो. आता कोणासी सांगणे कोण्या राजाशी मागणे. देवराज ही जिंको नसे या मल्ल दैत्य राजासी. हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी. का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगू महादेवासी तोच हरिल दुःख राशी. ऐसा विचार करते मानसी दैत्य पीडित ऋषीवर. आनिक पर्वता जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे. मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासी. हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणासी असे विचित्र. ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथन करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमाध्यायः. श्री कुलदेवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनतकुमार वाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवून पर्वतासी. गेले सारे अमरावतीसी इंद्र राजास सांगण्या. रत्ने झळकती सिंहासनी इंद्र बैसला आसनी. अनेक अप्सरा येऊनी करती तयाची सेवा.
तेथे सेवी तसे अग्नी यमपाश सोडुनी कुबेर नवनिधी घेऊन सेवा करीतसे शुक्राची. सूर्य शांत मूर्तीसी चंद्र सर्व भावेसी बृहस्पती करी स्तवनासी त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देवसभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत. ऐसा तो देवराना देखून या ऋषीगणा स्वतः उठून या सिंहासना तयांसी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच दुर्लभ तुमचे चरण करीतसे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषीराया. ऋषी वाच तुझे अभय आम्हासी म्हणून मणिसूर पर्वतासी आम्ही करीत होतो तपासी. आला तेथे मल्लदैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रम येता झाला आम्हासी पिडू लागला तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून कुटुंबे आनिके पर्वते ठेवून आले तुझ शरण तू सर्व जानसी. देवराया इतुके करणे दैत्य मणिमल्ला वध करणे आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या. शुक्र उवाच त्या दैत्ये ब्रह्मासी आराधिले एक अंगुष्टे तप केले धूम्रपाना सहित जपिले तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे महाविष्णूस वृत्तांत सांगावे आमुचे क्लेश वदवावे तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून हृदयी श्री विष्णू चरण स्मरण पाहण्या वैकुंठ भुवन कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहुनी भक्ती जडली चरणी वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमलनयन केला पितांबर परिधान रत्नजडित सिंहासन शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकणी शोभत कंठी कौस्तुभ झळकित कर्णी कुंडले मिरवित रधी वैजयंती शोभत. गरुड सेवा करी हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी पद्मासनी बैसले श्रीहरी वदन सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी ओतिला रत्न खचित मुकुट शोभला सुवर्ण तेजे सूर्य भासला श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक कपिल मुनी सिद्ध साधक जवळी ते सनकादिक भक्ती भावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुनी आनंदले नेत्र तयांचे जळी भरले नमस्कारुणी उभे ठाकले श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी वाच जय जय अजी पुराण पुरुषा निरामया निराभासा नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती. लक्ष्मी सहित राजहंसा जगतमाया जगज्जीवना ऐसी स्तुती एकुणी संतोषला तो चक्रपाणी मेघगंभीर वचनी पुस्ता झाला ऋषीशी. श्री भगवान वाच प्रसन्न झालो तुम्हासी का येणे केले वैकुंठासी सांगावे तुम्ही मजसी. धर्मपुत्र ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले कवने पापी भेडसाविले दुर्मदे तपभंग केले चित्त शोभविले तुमचे. एकुणी महाविष्णूंची वचने संतोषिली धर्मपुत्राची मने नमस्कार करुणी चरणे सांगते झाले तयासी. ऋषी वाच मणिचूर पर्वतासी आम्ही वसता तपासी मणिमल्ल दैते पिडिले आम्हासी आमचे आश्रमासी नासविले. अमरावतीचा राणा तो मणिमल्ले जिंकला पिडिले आम्हा ऋषीजनांना हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू वाच मणिमल्ल दैते माजले तप्पे ब्रह्मास आराधिले अमर ते झाले कोणी जिंकू न शके तयासी. ते न हार मानिती एका त्र्यंबका वाचुनी चला जाऊ शिवभूनी तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास तोची वधील मणिमल्लासुरास चला ऋषीवर हो. कैलास भूनीची कथा निवारील सर्व व्यथा साक्षी ठेवूनी समर्था सांगतसे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 3 श्री गणेशाय नमः. सनतकुमार वाच महाविष्णूसह वर्तमान धर्मसुत ऋषीजन आकाशमार्गे करुणिगमन निघाले दर्शना कैलासासी. तयांनी कैलासगिरी देखिला सहस्रचंद्र किरणांचा भासला शुभ्र शूल देखिला हिमगिरी शंभुनिवास. त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलले भारी चंद्रिके सारखी निर्मळी परी नाना सुगंध दरवळी. तेथे अम्रवृक्ष फुलले कळी पुष्पीर परिमल फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा घमघमित. जेथे गंधर्व करती गायन किन्नरी नृत्य करून शिवशंकरास करण्याप्रसन्न 64 कला जागविती. रत्न खचित शिखरा माघारी रूप पाहुनी नरनारी कामधेनू तेथे रवंथ करी शोभताती अतिसुंदर. हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले रत्न खचित सुवर्ण मंदिर. कळस झळकती शिखरावरी ध्वज पताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभती. प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी निळकंठी शोभली. 5वी पावळ्याची प्रभावळी 6वी पाचुनी बांधली 7वी हिऱ्याची निर्मिली झळकली वीज अंबरी. मुक्ता कालाचा निर्मिला अमृतासारख्या धवला स्फटिकमय स्वज्वळा भिंती शोभतात मनोहर. ऐसा कैलास देखुनी धर्मसुत आनंदी होनी श्री विष्णू संतोष पाहुनी तेथे जाते झाले. ऋषींनी देखिले शिवभुवन वर्णिता तयाचे महिमान लेखनी जाते आटून मज पामराची काय कथा. त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसोनी अष्ट लोकपाल सेवा करुणी ओलांगताती अखंडित. सुरवर सकल इंद्राधिक विद्याधर किन्नरे यक्षाधिक कुबेरादी मुख्य नायक सेविताती सेवकपणे. अप्सरा समुदाय मिरवती
गीत नृत्याची माला दाविती, शिवसभेत रिझविती नृत्य गायने करुणिया. ऐसे वर्णले शिवभोन, पुढे कथा अति गहन, सावधान करुणी मन, श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीय अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. देखुनी सभा रत्नजडित, नाना कलावंत सेवित, थोर विस्मय धर्मसुत, पावते झाले सर्वही. जे मनिमल्ले पिडिले, तपत्रयाग्नीने पोळले, ते शिवसभा पाहुणी आनंदले, हृदया माझी अत्यंत. सभे माझी बैसला त्रिपुरारी, अर्धांगी शैलजा सुंदरी, देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी, पूर्व पुण्ये करुण्या. जैसे क्षीराब्दीचे कल्लोळ, कामधेनुचे क्षीर धवल, तैसे कर्पूर गौर निर्मळ, सोज्वळ दिसतसे. कमळ दली पूजिला, अंगी चंदन चर्चिला, वरी कर्पूर उधळीला, शोभतसे अतिभव्य. शोभा जयाची सुलक्षणयुक्त, चरणतळे दिसती अरक्त कोमले, भक्ताच्या हृदयी जिंकले, पाप ताप शोक हरे. ज्याचे पायी काळ वसत, सर्व वेष्टी करुणी शोभत, जो या विश्वाते पोषित, सर्वेश्वर महादेव. मंचकी पद्मासन शोभत, व्याघ्रचर्म असे परिधानित, वरी भुजंग असे कवळीत, आनंदे शिवशंभूच्या. पानपात्र डमरू खडग, पिनाकबाण खटवांग, परशु अंकुश शृंग, त्रिशूळ हाती धरियेला. ऐसे दशायुधे मनोहरे, प्रचंड दोर्दंडे धरिली करे, कंकणे सर्पाची भयंकरे, दिसताती दृष्टीसी. पूर्वे सुंदर मुखकमळ, कंठ शोभे सुनील, ग्राशी भक्तासाठी हलाहल, परमप्रीती करुण्या. पश्चिमे मुखकमळ मिरवत, चंद्रासारखे निर्मळ दिसत, कंदर्पाचे दहन करीत, शिव त्रिनेत्री शोभतसे. उत्तर मुख शोभत, शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित, विभूती त्रिपुंड विराजित, सुहासे वदन शिवसुंदर. मेघा सारिके सुनील, दृष्टी भयानक काळ, सर्पा शोभत माळ, दक्षिण मुख दिसतसे. पाचवे मुख व्यक्त अव्यक्त, सगुण लक्षणे रहित, तडी तत्समुदायासारखी दिसत, असा पंचमुखी शिव. शिवशंकराची अर्धांगी, गौरीजा वसे वामांगी, पंचमुखी शोभे सर्वांगी, मंगलमूर्ती महादेव. जैसी गंगा समुद्री मिळाली, ते भवानी शिवयोगा ते पावली, सृष्टी सर्व ही आनंदली, त्या परमेश्वराची चैतन्य कला. पाहताच ती गिरिजा भवानी, संवेत असे शूलपाणी, ऋषी संतोषले अंतकरणी, साष्टांग प्रणिपात करीती. ऋषी वाच. जय जयाजी शिव वरदमूर्ती, जय जयाजी गिरिजापती, जय जयाजी पशुपती, नमन तुझ निज भावे, नमन तुझ चंद्रशेखरा, महंता गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परात्परा, महारुद्रा नमन तुझ, नमन कर्पूर गौरासी, नमन तुझ भूत भवानासी, भुवनाथ भव्य शंकरासी, त्रिपुरांतक नमन तुझ, नमन ज्ञानदायकासी, नमन वेद जाणितयासी, नमन वेदकर्त्यासी, वेद धर्त्यासी नमन, नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी, नमन सृष्टीपालक विष्णुसी, नमन संहार रुद्रासी, त्रिमूर्तीसी नमनासो. ऐसी शिवाची स्तुती करुणी, ऋषी सभेत उभे राहुनी, विह्वळ अंतकरणी विराजोनी, अश्रू ढाळिती तेथे. शंभुवाच. तुम्हा कवने कष्टी केले, दुर्मदे तपभंग केले, कोणी तुम्हा दुखी केले, सांगा मज धर्मसुता हो. ऋषी वाच. महादृष्ट मणिमल्ल दैत्य, श्रीशैल पर्वती राहत, तप करुणी अद्भुत, प्रसन्न करीती ब्रह्मास. मणिमल्लासी मिळाले वरदान, तुम्हासी जिंकू न शके कवन, न जिंकती देवदानव, अमरत्व प्राप्त झाले, वरदाने उन्मत्त जाहले, महितळी राज्य करू लागले, सकळ जनाते पिडिले, ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होसी, आमचा वृत्तांत जानसी, महादोषाते खंडितोसी, आम्ही काय सांगू तुझ. शिव उवाच. ऋषी हो तुम्हा ते तयानी नाही पिडिले, दृष्टकर्मे आयुष्य कमी केले, काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले, त्या मणिमल्ल सुरांनी. मी वधिल त्या दैत्यांसी, म्हणून उठला महाक्रोधासी, जटा आपटल्या भूमीसी, उग्र रूप धरुनिया. तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, धृतमारी नाम तिचे. धृतमारी उभी ठाकली, दंत दाडा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे. असे शिवसभेतील कथन, मल्हारीचे चरित्र पावन, गुरुमाऊली करीतसे वर्णन, स्वामी सेवे कर्यांसाठी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय पाचवा. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे, बाहुभूषणे सर्पाचे, श्री शोभतसे मुकुटचंद्राचे, खडगपाश हाती शोभे, सवे श्वान थोर गर्जत, गण सप्तकोटी परिवारित, पिशाच समुदाय विराजित, शोभेतायत शंभू मार्तंड. समस्त देवाते आज्ञापित, यावे आपणही युद्धात, सर्व सैन्यासहित, अग्निशास्त्र वाहनासहित, मार्तंड भैरवाच्या आज्ञेकरून, आले युद्ध आनंदे करून, देव आपले सैन्य घेऊन, मिळते झाले कैलासासी, देवांच्या रणभूमीवरी, सैन्य वेगवेगळे परी, स्वामी कार्तिक दावी कुसरी, त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच. मयुराचे वाहने अरुढले, शक्ती सहित बैसले, नीलवर्णी कवचे शोभले, ते वीर सैनिक माझे. ऐरावता वरी अरुढ झाले, इंद्राचे सैन्य तेभले, दवनाल दीप्ती शोभले, ते अग्नीचे सैन्य. कंठी घंटाचे नाद गर्जती, ते यमदूत असती, निरंतर मांसभक्षण करती, ते सैन्य नैऋत्याचे. चंचळपाश हाती मिरवत, ते सैन्य वायूचे. ध्वज पताका असे हातात, ते वीर वरुणाचे.
कांचन अंकुश स्वज्वली ती सेना कुबेराची भली, गजमुख परशु मिरवित ती सेना गजाननाची, शास्त्रे चामरे शुभ्र मिरविती मृगमुखी सेना चंद्राची ती, सप्त अश्वरथी शोभती ते सैन्य जाणावे सूर्याचे, अश्वगज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ, शंखचक्र गदा हातातील सेना विष्णूची निघाली. सनतकुमार वाच, देवसेना घेऊन सारी वधावया मल्ल त्रिपुरारी, निघाला मणिचूर पर्वतावरी शिवमार्तंड भैरव, थोर सैन्य देखुनी भयातुर दूत होनी, आले मल्लासुरापाशी धावोनी सांगती सैन्य वर्णन तयाला. दूत वाच, सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा व्यापुल्या अद्भुत, प्रदीप्त शास्त्रे असे झळकत आला तो मार्तंड भैरव. मल्ल वाच, काय वर्णता तुम्ही सैन्यासी आम्ही जाणतो शिवासी, वृषभवाहन असे त्यासी भस्म गज चर्म परिधान करीत असे, अंगी तया सर्पाची भूषणे असे संपत्ती त्याची जाणे, आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दुतासी. सनतकुमार वाच, दैत्यराज तो उठुनी उंच शिखरावरी जाऊनी, मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी भयभीत मानसी झाला. मग विराते पाचारुनी रथ अश्व देऊनी बहुत सन्माने करुनी युद्धास तयार करीत असे, सुरा देऊनी असुराशी देता झाला ऐरावतासी, देत असे सुरपाती गजासी दैत्य त्या महावीरासी, अमरमल्ल उद्धहतासी तांबूल दैत्य विरियासी, जय मंगल तो अश्वासी नरविध्वंसन दैत्य तो, बोलविता झाला धूमवक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्वकेशास, सुरासन अश्वी जिव्हास एक एक दुर्धर दृष्ट असती, जय इंद्रनील मकरतुंडास खडगवीर खडगदुष्टास, नांगरधारी वक्रदंत शुंडहस्तास बोलाविता झाला. या अवधी या दैत्यांसी वस्त्रे अलंकार तांबुलेसी, पूजिता झाला सुवचनेसी मल्लासूर दैत्यराज तो, आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रामासी, आपणही आरूढला इंद्ररथासी शस्त्र अस्त्र परिपूर्ण, मल्ल तेजे असे दीर्घ होते जैसा दीप विझता वाढत, तैसा दैत्यराज भासत मिरवत असे दुस्साहपणे, तैसाच मनी दैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत, शस्त्रे चामरी विराजित उल्हासित मल्लबंधुस, दैत्य सिंहनादे गर्जती तेने गिरिकंदरे दनानती, यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वताची, त्या वस्तीचे ठाई तत्पर एकूणी सैन्य घोष भयातुर, हो निया नारी नर गमन करीते झाले तेथून, आता संग्रामाचा रस सांगेन समर्थाचा दास, जे बोलविला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे, इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमाध्याय. श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सनतकुमार वाच, दृष्ट कळीकाळा ते नाशी श्रोतीय देत सर्व सिद्धीसी, ते मल्हारी चरित्र पापविनाशी सकळ भक्तजनांचे, सप्तकोटी गणासहित मार्तंड भैरव असे शोभत, त्याहुनी अधिक परिवारित मणिमल्ल दैत्य महावीर, दोन्ही सैन्य महाउन्मत अति क्रोधे संग्रामी भिडत, वीर सिंहनादे गर्जत बधीर झाले भूमंडळ, अद्भुत वार करीती कोणाते त्रिशूल मारिती, खंडतर भाले वर्षती खांडे करती एकमेकाचे, कुंजळ कपाली कपाळ हानिती अशुद्ध कुमकुमवर्णी दिसती, लोक सारे भय पाविती कल्पांत झाला म्हणून, शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट तेने होत असे हृदयपुट, संग्रामी धीरण धरवे नेट भय सर्व लोकांशी, आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्ये, मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्य सैन्याला, कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती, कोणी वाहने बदलती आसुरी एसी चेटकी, चतुर्मुठी देवसेना दैत्यांची डाळ सिजना, यास्तव मंत्रतंत्र जादूटोना अघोरी उपाय योजिती, एक वीर शस्त्रघाते तुटले अनेक वीर भूमी पडले, अनेकाचे प्राण हरते झाले महाक्रोधे करुण्या, जे दैत्य रणी पडले ते मागुनी नाही उठले, शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरवे उठविले, पडला देखुनी दळभार कोपे खवळला मल्लासूर, सारथी असी बोले महावीर मी बधीन तया सकळा, खडगदृष्ट वाच, नमन माझे मल्लासुरासी सैन्य न पुरे आपल्या कोपासी, मी असे तयार युद्धासी विडा देई मजाता, खडगदृष्ट युद्धासी आला असंख्य सैन्य परिवाराला, मध्यपाने उन्मत झाला कुंजर हत्ती रथासह, शंभू वाच, आला महादैत्य युद्धासी घेऊन देव सैन्यासी, शीघ्र युद्ध करावे तयासी स्वामी कार्तिक तुझ, स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी, आपण पहावे युद्धासी मी मारिणी या दृष्टासी, म्हणून युद्धास निघाला. आपल्या सैन्यासमवेत कार्तिकरणी उभा राहत, मयुराचे वाहन सवर्तमान विचित्र छत्रे मिरवित, खडगदृष्ट वाच, तू मार्तंड भैरवाचा बालक अससी सैन्य अनुनी रक्षणासी, सैन्यासमेत आला आहेसी षडानन बाळ तू, तैसा नव्हे मी वीर न धरू सेवकांचा आधार, मी तुम्हासी एकांगी लढणार एक लाडक्या गिरिजेचा, माझे तिखट बाण खडतर तुझे कोमलांग सुकुमार, तुझशी मारतील अपार निवांत बैसावे दुर्गेजवळी, ऐसा शब्द ऐकला कार्तिक महाक्रोधे भरला, सहस्रबाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यावरी, बाण जवळी आले दैत्याने खडगानी छेदिले, वरच्यावरी निवारिले अतिलाधवे करुणिया, दैत्याने संधान केले स्वामीने आकाशी उडवून चुकविले, दैत्य खुरपी संधान केले सेवेची 12 बाण सोडिले, तयांनी स्वामीसी घायाळ केले व्याकुळ झाले गौरीपुत्र, स्वामीनी शक्ती सोडली दैत्यबाणे निवारिली, न सावरता जवळ पातली वृक्षस्थळी आदळली दैत्याच्या,
शक्ती घाते विवळ झाला, रणभूमीसी उताना पडला, प्राणाते त्याजिता झाला, खडगदृष्ट महादैत्य. हा दैत्य मारिला रणाशी, सैन्य पळाले दाही दिशी, गण मारिते तयासी, अशुद्धाचा पूर आला. ऐसा खडगदृष्ट वधिला, स्वामी कार्तिक विजयी झाला, सकळ देवे पुष्पवर्षाव केला, स्वर्गातून तैवेळी. पुढील कथेचा सौरस, उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश, ते सांगेल समर्थाचा दास, गुरुमाऊलीच्या मुखाने. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सनतकुमार वाच. स्वामिनी खडगदुष्ट वदिला, मल्लासुर कोपे खवळला, उल्कामुखासी आज्ञा देता झाला, युद्धा लागी दैतेंद्र. उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्य परिवाराला, घेऊनी रणभूमी सपातला, महाक्रोधे करुणिया. तया येता देखिला, शंभू तयावर कोपला, मग आज्ञा देता झाला, श्री गणेशास तयावेळी. श्री गणेश रथारूढ झाला, गणाचे सैन्य घेऊन निघाला, उल्कामुखा समोर उभा ठाकला, सैन्य रिवारा सहित. उल्कामुख उवाच, अरे गौरीच्या बालका, सुखे खाशी मोदका, येथे काय अश्वखा, जाई परतोनी माघारा. श्री गणेश उवाच, अरे दैत्या अधमासी, उगाची किती बडबडसी, भक्षिण सैन्य मोदकाशी, क्षण एकही न लागता. मी आहे शिवाचा बालक, तुमचा झालो अंतक, संग्रामी माझा धाक, तुम्हा सकळ दैत्याशी. ऐसे गणेश बोलता, दैत्य झाला कोपता, तीक्ष्ण बाण वर्षता, रथतोडी गणेशाचे. गणेश लाजला मनासी, आवेशोनी मग क्रोधासी, सोडिता झाला अस्त्राशी, दैत्य घायल रणभूमीशी. राक्षस मग काय करी, सिंहाचे रूप धरी, गणेश शुंडास विदारी, तिखट नखे करुणिया. गजानन महाकोपला, दंड रध्यावरी मारिला, शिर छेदिता झाला, उडला प्राण दैत्याचा. उल्कामुख सैन्यसी पडता, मल्ल कोपे खवळला, कुंतलोमास झाला देता, विडा युद्धास जावया. कुंतलोम युद्धासी निघाला, सवे लक्ष दळभार चालिला, चतुरंगसेनी मिरविला, महावीर बलाढ्यतो. दैत्य आला संग्रामास, मार्तंड भैरव पाहुणी त्यास, आज्ञा देतसे जय नंदीस, जावे त्वा रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला, शिवाचे रूप घेता झाला, त्रिनेत्री पंचवक्त्री मिरविला, नागभूषणे चंद्रशेखराचा. सुवर्णाचे रथी बैसला, त्रिशूलादी आयुधे सकला, तयासी कुंतलोम बोलला, रणभूमी तयवेळी. कुंतलोम उवाच, अरे तू शिवासारखा दिसतोशी, तयाची आयुधे घेशी, म्हणून काय शंकर होशी, तू वाहन तयाचे. जय नंदी वाच, महादेवाचे कृपे करून शिवस्वरूप पावलो जाण, आम्ही आहो तयाचे गण, आलो वधार्थ तुझिया. मग कुंतलोम रागवणी, ललाटीचा स्वद पुसोनी, धनुष्याला बाण चढवणी, संधान करिता झाला. शतलक्ष बाण सोडिले, अति तिखट ते वर्षावले, जय नंदीवरी टाकिले, महादैत्य रणभूमीसी. नंदीने बाण निर्वाणीचा काढला, महाहलाहलाने निर्मिला, सर्व शक्तीने ओढिला, सोडिता झाला दैत्यावरी. तो घोंगावत जवळ आला, हृदय फोडून गेला, पुष्टी रांध्रे निघून गेला, दैत्य व्याकुळ झाला. दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता, अनेक बाणी वर्षता, नंदी पराभव पावता झाला तयावेळी. सारथी भूमीवरी पडिला, अश्वारथ मुराडिला, ध्वजधनुष्य मोडिता झाला, मुष्टीने जय नंदीचे. देवसैन्य पळाले, दैत्यसेनेस भक्षिले, खडगाते तुर्गा मारिले, कुंतलोमाने तयावेळी. सैन्य भक्षिले देखुनी, नंदी क्रोधे अवेसोनी, रथ सारथी घेऊनी, सिंहनाद करिता झाला. क्रोधे नेत्र धगधगित, प्रलयाग्निसारखा दिसत, शर जळाते सोडित, जय नंदी दैत्यावरी. ते शर जाळे काय केले, सैन्य अवघेची मारिले, मग अग्नि बाणाते काढिला, कुंतलोम्यावरी सोडिला. तो कुंतलोम्याच्या हृदयी आदळला, रक्तप्राशन करिता झाला, प्राण घेता झाला त्या कुंतलोम महादैत्याचे. ऐसा कुंतलोम मारिला, जय नंदी विजय पावला, पुष्पवर्षाव देवी केला, ऋषींनी दिला आशीर्वाद. उल्कामुख कुंतलोम मारिले, गणेश नंदी विजय पावले, आता मनी दैत्य कैसे झंझित, ते परिसावे श्रोते हो. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 8. श्री गणेशाय नमः. सनतकुमार वाच, अशी कथा सांगतो एका समस्त ऋषीवर हो. सेनापती पडिलाचा वृत्तांत मणिमल्लासुरांनी. ते वेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण, रणतुरे वाजवित गहन, रणभूमीसी निघते झाले. मणी दैत्य वाच, सांगतो तुझ मल्लासुरासी, युद्ध करीत मार्तंड भैरवासी, रणी पाहे माझ्या युद्धासी, जे न देखिले कधी. अरे ज्यास स्वामी म्हणती, इंद्रादिक देव पूजिती, रणी जिंकल मी शिवासी, करुणी युद्ध संग्रामासी. मी जिंकेन त्या भैरवासी, प्रसन्न करेन तुम्हासी, जय पाविन निश्चयसी, ऐसे जान दैत्यराजा. मनी दैत्य ऐसे बोलला, सिंहनाद गर्जनला, त्रिभुवन आंदोळता आला, त्या अतिगर्जनेने. ना ते ब्रह्मांड गर्जत, तेने समुद्र उचंबळीत, सृष्टी सारी भयचकित झाली तै वेळी. कपाळी सिंदूर चर्चिला, दैत्य उंच वाढला, रत्नमुकुट घेता झाला, मेघमंडळावरी. 20 भुजा असे शोभत, अंगी चंदन चर्चित, विजयसारखी कुंडले चमकत, मनी दैत्य महावीर. पर्वतासारखा दिसत, चरण चाली असे चालत, पृथ्वी सारी कंपायमान होत, येता झाला रणभूमी. येता पाहुणी मनीसुराशी, मार्तंड भैरव म्हणे गणासी, दूर व्हावे तुम्ही युद्धासी, मी पाहिन दैत्य बलवान.
संग्रामाचे इच्छे करून मार्तंड भैरवरणी चालला आपण, सिंहनादे करी गर्जन आंदोळिले त्रिभुवन. मनी दैत्य वाच, अरे महादेव म्हणती तुझसी, आज कोठे लपलासी, भिक्षा सोडून आलासी सकल गणासहित. ऐसा बोल ऐकला भैरव कोपे अवेशिला, गदा घेऊन धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी. दैत्याच्या मस्तकी फेकली लोहभार सहस्रांची निर्मिली, उंच गदा ती महाबळी दैत्याने खडगाने निवारिली. मनी दैत्य वाच, तुझ्या बाळाचा भरवसा म्हासी, परी तू स्थूल दिसतोसी, कैसे युद्ध करीसी आम्ही असो महाबली. दैत्याचे कृत्य देखुनी शंभू प्रज्वाळला अंतकरणी, सोडिले सहस्र प्रभावानी त्या मदोन्मत्त दैत्यावरी. बाणजाळ येता देखिले दैत्य खडगे छेदिले, जैसे योगीश्वरी जिंकले चित्तासहित विषयाची. दैत्य काय केले आकारशंती खुरपी संधान केले, मार्तंड भैरवे भस्म केले जोरदार हुंकार करुण्या. देवाने बाण धगधगीत सोडिले ते तयाच्या मुकुटी आदळले, रत्ने विखुरली ते वेळी जशी नक्षत्रे पडती भूमीवरी. खडग चंद्रचुडे करी घेतले मणी दैत्यावरी धाविले, वेगाने शिरतयाचे तोडिले त्या दैत्य मणिकासुराचे. मायावी दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धरिले, शंकराशी चावू लागले तयावेळी रणभूमीसी. शंभूने कर्तरी शस्त्र घेऊनी दैत्य कापिला क्रोधे करुणी, दैत्यगिरी कर्तरी मुख पसरुनी जणू गुटिका जैसी. मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळी गदा मारिला, पृष्ठीवरी दैत्य पाडिला तो महादैत्यासुर. दैत्य तरुगावरी आरूढ झाला, खड पडता पडू लागला, शास्त्रे जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे. यावरी गिरिजापती अवेशिला अग्निअस्त्र टाकीत झाला, मणी दैत्य जीवाग्री पोळला उदकी पडला अश्वासहित. मणी पडला जेथे अश्वासहित तेथे तुंग तीर्थे झाले त्वरित, बहुत पुण्य असे देत या भूमंडळा माझारी. दैत्य महादेवा ते लक्षित तिखटबाने संधान करीत, ब्रह्मांड सर्व व्यापित ते शरजाळे करुण्या. असंख्यात शरपातले शंभूचे अंगी भिदिले, कपाळी कुडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी. बाणे शिवात खडतरले शिरीभूषणे सर्प भेदले, मग मूळ ते झाले डमरू माळे ते शिवशंकराच्या. यानंतर शंभू अवेशला मणीला त्रिशूळ मारिला, अग्निस्वरूपे जाहला आघात वृक्षस्थळी दैत्याच्या. दैत्य विव्हळ जाहला भूमीवरी पडिला, डोळे फिरवू लागला मणी दैत्यासुर. देवाने चरण उचलिला दैत्याच्या मस्तकी धरिला, तयाने हस्ते धरिला वैर विसरुणी देव संतोषला. मनी वाच, रणी मृत्यू देखलासी न सोडी तुझ्या चरणासी, साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुझसी. तू भूताचा होशी स्वामी सकल जनाचा अंतर्यामी, नागेंद्र भूषणा सर्व स्वामी तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या अतिमहारुद्र, शंभू शांता देवेंद्रा तुझ नमन माझे. नमन रत्नमुकुटधरासी नमन गंगा प्रियासी, नमन रजनी रूपासी तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका, खडग पात्रधरा कैवल्यदायका तुझ नमन माझे. नमन भक्तजन आनंद करियासी विश्वनायक शेखरासी, नमन डमरू हस्ता सदाशिवासी तुझ नमन माझे. दैत्याची स्तुती ऐकोनी प्रसन्न झाला शूलपाणी, बोलता झाला कृपावचनी त्या मणिकासुर दैत्यासी. शिव उवाच, मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न, वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझ्या, मी देईन तुझ वर. ऐसे बोलता चंद्रशेखर काय मागता झाला मणिकासुर, परिशा श्रोते हो. मणिकासुर वाच, देवा तू मज झालासी प्रसन्न, जे मी केले तुझे स्तवन त्याचे करती पठन, त्यासी अखंड लक्ष्मी द्यावी. ते अश्वरथ गजा ते पाविजे, पुत्र पौत्री राजकीजे, महान सौख्य लाभिजे, मुखवाणी सुलसुलित असो. स्तोत्र पठन जयासी मोक्ष द्यावे निर्धारेसी, मस्तक माझे तुझ्या चरणासी निरंतर असो द्यावे. माझे रूप तुरंगासहित ते असावे तुझ सन्निध्यात, ऐसे वचन ऐकोनी समस्त शंभू बोले तयासी. मार्तंड भैरव वाच, मनी तू मागितले ज्यावरासी ते तू पावसी निर्धारेसी, तू पावसी मोक्षासी माझ्या कृपे करुणी. जे नर हे युद्ध ऐकती, जे नर भक्तीने पठन करती ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करुण्या. मणिकासुर ऐसे वधिला शिव प्रसन्न झाला, ब्रह्मांड पुराणासी व्यास बोलिला सप्तशती असे वर्णिला. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनतकुमार वाच, स्तुतेने मार्तंड भैरव संतोषला, मनी भक्तीने प्रसन्न झाला, मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला मनीचा बंधू म्हणून या. मार्तंड भैरव वाच, बोलावे म्हणे विष्णुसी तुम्ही सांगावे मल्लासुरासी, सैन्यासहित जावे पाताळासी प्राण आपला वाचवावा. तू गेलिया पाताळ भुना ऋषी करतील अध्यायना, देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी. अंतकरणाने निर्मळ होती यज्ञ यागादी करती, राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयासी. देव यज्ञाचे अंश भक्षिती स्वर्गलोकी सुखे वसती, तू न जरी जासी पाताळासी हा भैरव बधेल तुझं. ऐसे शंभू वचन ऐकुनी विष्णू गरुडावरी बैसोनी, एकलाची शांतमूर्ती धरुणी मल्लाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता
दैत्येश्वर तयासी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यासी भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुझसी बहुत दैत्य पाडले रणासी सकळ सैन्य परिवारासी अतिनाश झाला रणी बंधू गोत्रज पिडिले मित्र सोयरे बधिले अप्त विश्वासू मारिले महाक्रूर रणसे तुझा प्राणसखा मणिकासुर तोही मारिला महीवर ऐसे समस्त झुंजारवीर मारविले त्वा दुर्मदा मारिले असंख्य महागजाते वायुवेगिया तुरंगमाते रत्न खचित अनेक रथाते पाडिले असंख्यात पायदळाते आता ऐसी बुद्धी कीजे मार्तंड भैरवाते शरण जाईजे दैत्यासहित पाताळी राहिजे रक्षी प्राण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यूरस वसे जयापासी तू युद्ध समर्थ नव्हेसी एक माझे दैत्यराजा मार्तंड भैरवाच्या क्रोधनाळासी तुझा देह जाईल अहुतीशी प्रचिती आली तुम्हासी मग विषभक्षण काकीजे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी एक माझ्या वचनासी जावे पाताळी त्वा एकुनी विष्णूचे वचन मल्लासुर करे नमन स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यासी मल्लासुर वाच मी मागेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवासी गण शिवासहित वर्तमान रणी पडता जाण तुझ मी रक्षिण प्रल्हादे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरी राहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वधील मी सर्वासन शंभूने रणी मारिला सैन्यासहित मनी गिळिला पाहिन मी प्राणसखा आपुला माझ्या रधी तोवसे भैरवाचे जठर विदारीन रक्ताच्या नद्या वाहावीन तयामध्ये स्नान करीन विझवीन जठराग्नी माझा माझी शस्त्रे भुकेली असती रुधिर प्राशन करू पाहती तो वरी तृप्ती न पावती माझे अंतकरण स्थिर नोहे देवाचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पाविन प्राण ऐसे जीवित्वाचे काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण जैसा अग्नी तृणी दाहिन तैसे करीन समस्तासी दाढानी चर्वान करून देवासहित भक्षिन बंधू मणिकाचा सूड घेईन ऐसा गरजे दैत्येश्वर बंधू शोके रधी पोळत समुद्र शोषिला तरी नाही विझत आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णुवाच सांगतो मल्लासुर तुझसी एक माझे परियसी सोडूनी आत्मघातकीपणासी सुखे पाताळी बसावे पतंगाची वृत्ती धरिसी तरी निर्धारी मृत्यू पावसी नीती दोषी कारण होसी एक दैत्य राजा दैत्यवाच प्राणभय जे सत्व टाकीती ते कुंभी पाकी पचती अकल्पावरी तेथे वसती म्हणून लढेन भैरवासी ऐसी विष्णूशी बोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासुर तो गुरुमाऊलीची थोरी प्रसन्न करीत असे मल्हारी ही कथा तापत्रयाते हरी स्वामी सेवे करायच्या इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती नवमाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। श्री मल्हारी सप्तशती अध्याय 10 श्री गणेशाय नमः। सनतकुमार वाच ऐसा विष्णूनी समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्ये उद्दत्त संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माथा शेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघमंडळी लागला निळमेघ वर्णे दिसे मल्लासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्या समेत अंगी कस्तुरी चर्चित कुंकुमगार सहित दैत्य ब्रह्माने काळकुट निर्मिला काजळाचा गिरी उतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तैविळी महाकाय योद्धा मल्लासुर न वर्णवे त्याचा विस्तार थोर रणभूमीस आला महीवर सिंहनादे गर्जना करी त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्रा खाली आला आपण कैलासही कापे भय करून मुकुट पडला पर्वताचा भयकंप झाला समुद्राशी वडवानल सेवी तयासी शेषही कापे चळणेसी भूमी पडू म्हणतसे त्याचे भयनादे करुणी पृथ्वी आली कंप मारुणी सिद्धांनी सोडली आसनी तपभंग तयांचा अनेक सैन्य परिवारीला मल्लासुर उभारणी राहिला मार्तंड भैरवे देखिला मग आज्ञायित धृतमारीसी आज्ञेने धृतमारी उठली हाताने कुंजराते धरती झाली आकाशे फेकती झाली आती प्रौढी करुण्या आश्वासहित रथ गिळती कुंजरे कुंजराते लढती तुरंगमे तुरंगे मारिती फेके उचलुनी महारथी सहित शस्त्र घारे दैते पाडताती तया ते जिवेने उचलती थोर कडकडाटे चघळती धृतमारी दैत्य सैन्यासी नाना विध शस्त्रे गिळती ते तिचे जठराग्नी भस्म होती ती अन्न झाली होती धृतमारीस त्यावेळी त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासुर कोपला तिच्यावरी दैत्यवाच सैन्य भक्षण ग्रास करुणी तू पुष्ट झाली अससिरणी न पुरसी माझ्या ग्रासा लागुनी धृतमारी असे जरी महान एकोणी ऐसी सैन्याची बोली धृतमारी उंच झाली सहस्रबाण वर्षू लागली तयेवेळी रणभूमीसी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी धृतमारी सोडती झाली शरवर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले महासुराच्या अंगी लागले पडताच मोडते झाले मल्लासुर दैत्यराजासी आकाशी गदा भिडवून धृतमारी समारे रागावून
तीही करी निवारण, गदा हाती घेऊन या. दैत्यराजे त्रिशूळ हाती घेऊन धृतमारीवर गेला धावून, तीही टाके मोडून त्या मल्लासुर दैत्याचा. धृतमारी कोपे अवेशली, खडगाने दैत्यास मारती झाली. दैत्याची भुजा तुटली, दैत्य होतसे विव्हळ. तेथुनी शोणित निघाले, तेथे शोणित तीर्थ झाले. मानवासी पवित्र करते झाले, त्या मणिचूर पर्वतावरी. मल्लासुराने काय केले, मायावी भुजेस काढिले. खडग घेऊन धावले, धृतमारी तैवेळी. धृतमारी भैरवनादे गर्जली, गगनाप्रती जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली, दैत्यावरी रणभूमिसी. दैत्यही आकाशी उडाला, मग धृतमारी आली भूमंडळा. अमोघ बाण सोडिते झाला, धृतमारीवरी गगनातुनी. असंख्य बाण मारिले, शरीर ते आदळले. धृतमारीसे भेदिते झाले, ती पडे रणभूमिसी. बाणी भेदिले मस्तकासी, शत लागले स्तनासी. स्कंधी वक्षस्थळी ग्रीवेसी, शत शत भेदिते झाले. जाणू जांघा उराशी, कपाळी गंडस्थळी नाभीसी. असंख्य लागले धृतमारीसी, विव्हळ झाली ती. धृतमारी पडली पाहुनी, मार्तंड भैरव कोपला म्हणी. निघाला दैत्यास समोरा होऊनी, दैत्यांतक महादेव. लोण्याच्या अग्नितराशी, अग्नि जैसा नाशीत. तैसा करील मल्लासुराशी, दैत्यनाशक मार्तंड भैरव. निर्वाण संग्राम सुरस, मल्लासुरास वधिल महेश. सांगेन भैरवाचा दास, मी स्वामी सेवेकरी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 11. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. धृतमारीसी विजयी होऊन, अतिशौर्य उन्मत्त होऊन, मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत. दैत्य उवाच. मी मल्ल सांगतो तुझसी, तू जावे कैलासासी. तू न पुरसी माझ्या युद्धासी, दैवहीन असे तू. सेवितो मी अनेक कुंजरी, तू एका वृषभावरी. तू जमजसी नसेसरी, माझे भाग्य असे थोरी. तू गजचर्म पांघरसी, दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी. तू सर्पाची भूषणे लेईशी, आम्हा असती कंचनासी. सुवर्णरज मिश्रित चंदन, त्याचे मजसी लेपन. तुझ भस्माचे उधळण, अस्थिचूर्णा सहित स्मशानाचे. सहस्र स्त्रिया आम्हासी, एक वृद्धा असे तुझपासी. माझे राज्य त्रिभुवनाशी, मी असे थोर. म्हणे युद्ध करील मजसी, लाज नाही तुझ्या चित्तासी. स्पर्धा करता गजाशी, काय उंदीर समर्थ होय. समुद्राचे करावया प्राशन, बालक समर्थ होईल. प्रलय अग्नीचे शमन, काय पतंग करील. काळातील मेघ निवारवयासी, काय समर्थता वायुसी. सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी, गजाशी सामर्थ्य नसे. एसी कठीण वचने एकुणी, मनी खवळला शूलपाणी. सोडिले अनेक तिखट बाणी, त्या मदोन्मत्त दैत्यावरी. बाण येता देखिले, दैत्यपट्टीशे निवारिले. उग्र करवाळ करी घेतले, वेगे धावे शिवावरी. दैत्य येता देखुनी, शंकरे दृढ मन करुणी. खडतर शर सोडुनी, दैत्यराजाशी रोखिले. बाण मल्लाचे अंगी आदळले, आदळताच ते मुडले. दैत्य तृणापरी मानिले, खडतर बाण शिवाचे. भैरवे उड्डाण केले, तिखट खडग करी घेतले. दैत्याच्या वामभुजी मारिले, मग डमरुनाद केला. डमरुनादे ब्रह्मांड गाजले, दैत्य सिंहनाद केले. दोघांचे युद्ध प्रवर्तले, उपमा नाही तयासी. मेरू पर्वताची या शिखराशी, कोणता पर्वत साजे उपमेसी. तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी, कवन वर्णू शकेल. दैत्याने गजरूप धरिले, डोके गगनासी लागिले. सप्त सागरासी आंदोळले, पुच्छाचे विक्षेप करुण्या. मदाची या धारा पडती, तेने पर्वत ओले होती. मदोन्मत्त तो गजपती, वेगे चाले रणभूमिसी. गजाने शुंडदंड उचलिला, तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला. चंद्र सूर्याच्या आडा आला, सर्वत्र अंधार झाला. सिद्धीसी वाटे भीती, गृहे सोडून या पळती. दैत्य सहस्र गर्जती, त्यावेळी रणभूमिसी. गर्जने भूमी आंदोळती, मेघे भूमीवरी पडती. आवेशला तेव्हा पशुपती, दैत्यराज मल्लासुरावरी. करी खटवांग घेतले, दैत्याच्या मस्तकी मारिले. मल्ले वरच्यावरी धरिले, चर्म खेटके करून या. मल्लासुर हासे शंकरासी, बळ तुझे कळले आम्हासी. भैरवे सोडले अग्नी अस्त्राशी, दैत्यावरी अतिक्रोधे. अग्निज्वाला तेव्हा निघती, पर्वत सिंदूर वर्णे होती. सागरे जलचर तडपती, महादाहे करून या. अस्त्रधूम आकाशी जात, नक्षत्रे आच्छादली जात. चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधुमा करुण्या. अग्नी रथासी जाळीत, लोहाची चक्रे वितळत. वीरांचे टोपही तापत, ते काढूनी फेकिती. तयांचे शस्त्रभार तापले, पायात चटके बसले. मस्तकाचे केश जळाले, त्या महावीरांचे. छत्रे चामरे ध्वज जळती, काजळी होऊनी पडती. अशी अग्नी अस्त्रे केली गती. त्यावेळी रणभूमीची, अग्नीच्या दाहे करुणी, रक्तवर्णे झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून, तडतडा फोड उठती. शस्त्राचा प्रभाव थोर, व्याकुळ झाला मल्लासुर. तेथुनी धैर्याचा सागर, सोडी मग पर्जन्यास्त्रासी. मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्षू लागले. अग्नी अस्त्राशी निवारिले, पर्जन्यधाराने रणभूमीवरी. मेरू अग्नी अस्त्रे तापला, पर्जन्याने भिजविला. जणू वर्षाकाळ पावला, तयेवेळी सर्वत्र.
दैत्यांची शस्त्रे अग्नी तापविली, पर्जन्याने ती भिजविली, निश्चल होऊन राहिली जणू सारे निशस्त्रे. पाशान मेघवर्षती, जणू आकाशभूमी पडती, गण दानवांची मस्तके फुटती, महापर्जन्य तो. महीवर ते घाबरले, अश्वकुंजरा आड दडले, तुरंगे आकाशी उडाले, पुढलिया चरणी करुणिया. मेघधारा वर्षती, सर्वत्र जल पावती, प्रलय समुद्रापरी दिसती, जलमय सारी रणभूमी, शस्त्रे सारी जली तरती, रथ असंख्यात बुडती, शव सर्वत्र वाहती, जलप्रलय ओढावला. शिवाने सैन्य बुडता पाहिले, वेगी मारुतास्त्र सोडिले, तेने पर्जन्यास निवारिले, प्रलय नाहीसा झाला. मारुतास्त्रे जल शोषले, ते आकाशी समुद्री राहिले, दैत्य सैन्य उठवून नेले, नभात कापसा परी. ते वेळी मल्लासुर कोपला, दारुण सर्पास्त्र सोडता झाला, सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासही. सर्व फळा दंश करती, विष सर्वत्र गाळीती, उडोनी जिवारी झोंबती, रणभूमीवरी सर्वत्र. मार्तंड भैरव अवेशला, गरुडास्त्र सोडिता झाला, गरुड भय सर्पे कंप सुटला, गेले पाताळी सर्पसारे. शंभू काय करिता झाला, पशुपतास्त्रे त्रिशूल मंत्रीला, मल्लासुरा ते मारिता झाला, आती क्रोधे करुणिया. दैत्य गदा मुसळे मारित, शिरे मुसळ्यात ते निवारित, चक्र नांगर फेकित, परितो त्रिशूळ येतसे, त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला, दैत्याच्या जवळी आला, मल्लाच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय. दैत्य हाहाकार करीती, रणभूमी सोडून पळत, मल्लासुराचे डोळे भिरभिरीती, पडला दैत्य रणभूमीसी. शंभू उवाच, आहो दैत्यराजा उठशी, का न युद्ध करीसी, तू तर थोर युद्ध अससी, का पडला रणभूमीसी. मार्तंड भैरवे चरण उचलला, मल्लाच्या मस्तकी ठेवला, चरण स्पर्शे दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला शंभूसी. दैत्य चरण मस्तकी धरून, लोचने आनंद जळे भरून, उत्कंठा भक्ती करून, स्तविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्तर व्यथाहरण, सदा ध्यावे आपण, जो स्वामीचा सेवेकरी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादशाध्याय. श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमाऊली वाच. मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता, विसरला तो मल्लासुर वैरता, क्षण एक संत संगती घडता, दैत्य तोही देव बने. शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्री, शिवतेच समर्थ असती, स्वामी सेवेकरांचे सद्गुरू. सनत कुमार उवाच. सांगतो ऋषी हो तुम्हासी, जीवशेष उरला मल्लासी, मग करिता झाला स्तोत्रासी, मार्तंड भैरव शंभूचे. मल्लासुर वाच. विनवितो मी भैरव तुझसी, उद्धारी मज पापकर्मासी, पापात्मा पापकर्मासी, देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मत्त झालो, त्रिभुवना ते पिळू लागलो, त्या कर्म पापसागरी बुडालो, शंकरा उद्धरी मज. मी विनवितो शिवशंकरासी, जीवनसे स्वतंत्र कर्मासी, तूच सूत्राधार होसी, शुभ अशुभ कर्म फळाते, तू जगाचा सूत्रधार होसी, तू विश्वाचे पालन करीसी, चराचरा व्यापन उरलासी, शंभू तूच देवराया. काय दैत्य वेगळे असती, हे तू जानसी गिरिजापती, तूच जगाचा अधिपती, तुझ नमन कैलासपती. नमो देवा महादेवा, शिवासी नित्यवंदन, नित्यवंदन रौद्र रूपासी, गौरीपती तुझ शंभूसी. नमो जगतकर्ता शिवासी, नमो कल्याणकारी महादेवासी, चंद्रधरी मस्तकासी, नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलामध्ये चेतनारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षमारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मोहरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भ्रमरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये धर्मरूप असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये हर्षरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रोधरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मदरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये दंभरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये वीररूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रियारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शक्तिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शौर्यरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये विद्यारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ज्ञानरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये लोभरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षुधारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये निद्रारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भक्तिरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा
नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मृत्यूरूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये आत्मारूपे असे स्थित, नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो प्रपंचरूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नमः. नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः. नमो सूक्ष्मरूपाय नमो भव्यरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जगसंहारकर्ताय नमो जगपालनकर्ताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकुनी प्रसन्न झाला शूलपाणी. शिव उवाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी, माग आता उत्तम वरासी. मल्लासुर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी, तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकाची चिंता कायसी, तुझे दर्शन झाल्यावरी. देवा महान प्रताप करून तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगा व्यापन, जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझ्यासारखा मिळाला, समरंगी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा, आता काय मागे स्वामी. मी मागेन ते द्यावे, तुझ्या नामाआधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे, निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करील त्या नरासी. सकळ सिद्धी द्याव्या तयासी, इतके करावे स्वामिया. जे तुझी भक्ती करीती, त्यासी प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याची या मनोरथाची आरती शीघ्र पूर्वी जे देवराया. लक्ष्मी वसती तयांच्या घरी, रोग नसावे त्याच्या शरीरी. न्यावे त्यासी मोक्षदारी, स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करुण तुझे करीती जे पूजन, त्यासी निरंतर व्हावे प्रसन्न, सुलभ होऊनी स्वामिया. शिव उवाच झालो मी तुझ प्रसन्न, मागितले तू जे वरदान, ते देईन मी तुझ. मल्लासूर तू दैत्यश्रेष्ठ. सनतकुमार उवाच रणी पडलिया मल्लाचे, 5 पुत्र आले युद्धासी. नावे तयाचे परियसी, सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहारगला शूलधर देवगंधर्व कुंभीवीर, 5वा महाबाहो असुर हे पुत्र मल्लासुराशी. ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपाणी. न राहती दर्पे करुणी, धावले ते महादेवावरी. भैरव अवेशिला मनी, शाप दिला मूर्खा लागुनी. तुम्ही राहावे पर्वत होऊनी या भूमंडळावरी. एसी मल्हारीची स्तुती वाचिती जे श्रुती, ते सखळ सुख पावती. सांगतसे गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थटिक ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 12 श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शिव उवाच धर्मसुतानो तुमचा वैरी, महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त. तो मी मारिला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखे असावे, आश्रमी अनुष्ठान करावे, आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही. शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुताचे मन. मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत उवाच महेश्वरा तुझ नमन, मार्तंड भैरव तुझ नमन. तू आमचे करुणी रक्षण, कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा. आमुचे वैरी मारा, नाश तयाचा करा सदा. येथे तू जे युद्ध केले, मनी मल्लासुरास वधिले. आम्हासी दुःखमुक्त केले, मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. कळी काळ दोषे पिडिले, संसार सागरी बुडाले. दारिद्र्य दुःखे गांजिले, तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे, येथे तू प्रगट होणे. स्वयंभू स्वरूपात राहणे, भक्ताच्या कल्याणासाठी. धर्मसुताची एकूण विनवणी, सदाशिव अंगीकारी तक्षणी. शक्ती सहित लिंगद्वाय होणे, प्रगटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी, षष्टी तिथी आदित्यवारी. शततारका दिवसी नक्षत्री, लिंगे प्रगट झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी, कलत्र पुत्र परिवारासी. ऋषी आले कुटुंबेसी, त्या लिंगाजवळी. ते मणिखंडे अधिष्ठिली, मोठ्या उत्सव केली. ती थोर राजधानी झाली, प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी. तेथे वसतसे देव मल्हारी, भक्ताच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती, जैसे मार्तंड भैरवासी पाहती, तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मकार नामे भू बोलिजे, रकार नामे विष्णू म्हणिजे. इला नामे पृथ्वी सांगिजे, नामे बोलावे मैराळ. त्या मैराळ देवासी पूजिते झाले देवऋषी. करीते झाले नमस्कारासी, नाना पुष्पे वाहुनी. धूपदीप दाविती, नाना फळे समर्पिती. अनेक नैवेद्य पात्रे करीती, त्या मैराळ देवतेसी. कपुरी चंदने लाविती, हरिद्रा भंडारा वाहती. नाना वाद्ये वाजविती, गीत नृत्य तेही करती. देवासी दवना वाहती, तांदूळ पिवळे समर्पिती. पिवळे वस्त्र देती, ऋषीगण तयवेळी. मोरपिसांची चामरे ढाळीती, षोडशोपचारे पूजिती. नाना आरती करती, स्तुती करती मल्हारीची. देव उवाच जय जयाजी देवा खडगधरा, जगन्नाथा चंद्रशेखरा. जय गंगा मस्तकीधरा, विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्ल सैन्यमर्दना, जय जयाजी महादैत्य विभंजना. जय जय करी पात्रापूर्णा, जय जय शिवशंकरा. जय जयाजी मल्लमर्दना, जय जयाजी मणिसूदना. जय जय दैत्य प्रेतासना, जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुरदाहका, जय जयाजी असुरांतका. जय जय प्रतापकारिका, त्रिशूळधारी शंभू जय जया. नमो दैत्य विघ्नांतकासी, काली दोषहरा भक्तप्रियासी. नमो करुणासागरी संहारकारका, मार्तंड भैरवासी. नमो वैराल देवा मल्लासी, नमो विश्वाच्या पालकासी. नमो देवा अर्चित चरणासी, वागीश्वरा नमन तुझं. नमो शिवाय, नमो महेश्वराय, नमो शंभवेय पिनाकिनी नमन तुझं. नमो शशिशेखराय, नमो वामदेवाय, नमो विरूपाक्षाय,
कपर्दिनी नमन तुझं. नमो नीललोहिताय, नमो शिवशंकराय, नमो शूलपानाय, खट्वांगिनी नमन तुझं. नमो विष्णुवल्लभाय, नमो शिपिविष्टाय, नमो अंबिकानाथाय, श्री नीलकंठाय नमन तुझं. नमो भक्तवत्सलाय, नमो भवाय, नमो शर्वाय, त्रिलोकेशाय नमन तुझं. नमो शितिकंठाय, नमो शिवप्रियाय, नमो उग्राय, सर्वेश्वराय नमन तुझं. नमो कामारायाय, नमो अंधकासुरसूदनाय, नमो गंगाधराय, ललाटाक्षाय नमन तुझं. नमो कालकाळाय, नमो कृपानिधियाय, नमो भीमाय, परशुहस्ताय नमन तुझं. नमो मृगपानयाय, नमो जटाधराय, नमो कैलास निवासाय, कवचिने नमन तुझं. नमो कठोराय, नमो त्रिपुरांतकाय, नमो वृषांकाय, वृषभारूढाय नमन तुझं. नमो भस्मोद्धलित विग्रहाय, नमो सामप्रियाय, नमो स्वरमयाय, त्रिमूर्तये नमन तुझं. नमो अनीश्वराय, नमो सर्वज्ञाय, नमो परमात्मनाय, सोमसूर्याग्निलोचनाय नमन तुझं. नमो हविषेयाय, नमो यज्ञमयाय, नमो सोमाय, पंचवक्त्राय नमन तुझं. नमो सदाशिवाय, नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय, गणनाथाय नमन तुझं. नमो प्रजापतयाय, नमो हिरण्यरेतसाय, नमो दुर्धर्षाय, गिरीशाय नमन तुझं. नमो भालचंद्राय, नमो अनघाय, नमो भुजंगभूषणाय, भरगाय नमन तुझं. नमो गिरिधनयाय, नमो गिरिप्रियाय, नमो कृतिवाससाय, पुरातये नमन तुझं. नमो भगवंताय, नमो प्रथमाधिनाथाय, नमो मृत्युंजयाय, सूक्ष्मतनये नमन तुझं. नमो जगद्विपिनाय, नमो जगद्गुरुवेयाय, नमो व्योमकेशाय, महासेनकजनकाय नमन तुझं. नमो चारुविक्रमाय, नमो रुद्राय, नमो भूतपतयाय, स्थानवेन नमन तुझं. नमो अहिर्बुद्धन्याय, नमो दिगंबराय, नमो अष्टमूर्तयाय, अनेकात्मनेन नमन तुझं. नमो सात्विकाय, नमो शुद्ध विग्रयाय, नमो शाश्वताय, खंडपार्श्वे नमन तुझं. नमो अजाय, नमो पाशविमोचनाय, नमो मृडाय, नमो पशुपतये नमन तुझं. नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्ययाय, हराय नमन तुझं. नमो भगनेत्रभिदाय, नमो अव्यक्ताय, नमो सहस्राक्षाय, नमो सहस्रपदे नमन तुझं. नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय, परमेश्वराय नमन तुझं. देव ऋषींची स्तुती ऐकुनी, आली चेतना मूर्ती लागुनी, उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी, देव मल्हारी तयापुढे. देव मल्हारी उवाच, मी प्रसन्न झालो तुम्हासी, मागावे तुम्ही उत्तम वरासी. ऋषी उवाच, देवा तुम्ही प्रसन्न झाले, तुवा विश्वाचे साकडे फेडिले, सैन्यासहित मल्लासी मारिले, भार फेडिला वसुंधरेचा. मल्हारी तुम्ही इतके करावे, सर्वांचे कुलदैवत बनावे, सकळ कुळाते सांभाळावे, निरंतर येथे राहून या. भक्ताच्या घरी लक्ष्मी वसावी, संपत्ती बहुत व्हावी, संतती तया प्राप्त व्हावी, सुख लाभावे तयासी. तयांचे वैरी क्षय पावती, भूतपिशाचे बाधू न शकती, डाकिनी राक्षसांची न भीती, ग्रहपीडा नसे तया. जे पढती मल्हारी सप्तशती, तया न कशाची भीती, स्वामी समर्थाची लाभे प्रीती, सकळ सेवे कर्यांना. मल्हारी उवाच, देव ऋषी हो एकले वचनासी, माझा आशीर्वाद तुम्हासी. तुम्ही मागितले ज्या वरासी, तो प्राप्त हो तुम्हासी. मी तेथे निवास करीतो, भक्तास सदैव साथ देतो, निर्भय तयास करीतो, कल्याण तयाचे हो. ही माझी जेजुरी, मी राहतो गडावरी, प्रेम माझे भक्तावरी, भावभक्तीने सेवा जे करीती. अशी ही युद्धकथा सांगितली स्वामींच्या भक्ता, श्री स्वामीचं वदविता, श्री गुरुमाऊलीच्या मुखे. इति मल्हारी सप्तशती, श्रोते सदा परिस्थिती, तया देव पावती, विनवी स्वामी सेवेकरी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री मल्हारी सप्तशती अध्याय 14. श्री गणेशाय नमः. गुरुमाऊली उवाच, अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा. ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यासाठी. खंडेराव सर्वाचे दैवत, कुळाचे ते कुलदैवत, तयाशी नित्य पूजित, सर्वार्थ प्राप्त होतं. सेवेकरी उवाच, मल्हारी मार्तंड भैरवास, खंडेराव का म्हणता तयास, म्हाळसाकांत असे नावास, कसे प्राप्त झाले. श्री गुरुमाऊली उवाच, खडकदारी म्हणून खंडोबा म्हणती, म्हाळसेचा तो पती म्हणून तो म्हाळसापती, जाणावा सर्वांनी. देव मल्हारीस दोन पत्नी, म्हाळसाबा नाही त्या, एकावी म्हाळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी. देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्रमंथनात, दोघांनाही रसामृतात, तयाचे वाटप कसे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली, दानवसेना सौंदर्याने वेडी झाली, देवांना अमृताची गोडी मिळाली, दानव मोहिनी मागे राहिली. शिवशंकर रूपे भाळले, मोहिनीच्या रूपा मागे धाविले, अति कामविव्हळ झाले, मोहिनी पार्वती झाली. पार्वती मोहिनी होऊनी, शंकरास झाली अश्वासुनी, तुम्ही मल्हारी अवतार धरुणी, याल तेव्हा पत्नी होईल. तम्मा शेट वाणी नेवासास, संतान नव्हते तयास, सदा पूजितसे शिवास, म्हाळसा जन्मली तयाच्या घरात. यथा काळ उपवर झाली, शेठजींना लग्नाची काळजी लागली, स्वप्नात शिववाणी ऐकली, म्हाळसेचा विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला
खंडेराया म्हाळसा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बानाईची, ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची. ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या सात, इंद्रदेव तयासी पुसतात. तुमचा भाग्यविधाता कोण, सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्यविधाते तात. 7वी वेगळी सांगत, ती मात्र आगळी. माझे भाग्य विधी लिखित, जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला. तयाने तिला बालक केले, एका पेटीत बंद केले. चंदनपुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला. पाहून तयातील बालिकेला थोर आनंद झाला. पोटच्या मुलीप्रमाणे ठेवले. तिचे नाव बानू ठेवले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले. तिला जेजुरीस बोलाविले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघे म्हाळसाकांत. बानू मल्हारीवर झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेराया ही भाळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बानूच दिसे. म्हाळसेला म्हणे सरीपाट खेळावा, हरणाऱ्याने वनवास भोगावा, असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले. धनगराचे रूप घेते झाले. बानूच्या घरी राहिले. 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या. तिथे त्या सर्व मारिल्या. धनगरवाडा जमा झाला. खंडोबास दोषी दिला. मेंढ्या जिवंत होतील जर बानू लग्न करील. माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी. बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी. बसून तिला घोड्यावरी आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करुणी आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बानाईस, पाहताच ती 34. राग आला म्हाळसाईस, ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून. तीच आली बानाई बनून तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सौती मसरात, जयाद्री साक्षी असत. तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशील. तिलोलमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्णा हाती शोभली. पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरली रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदनवृक्षाखाली वाघे आले धनगराजवळी. तयांनी मेंढ्याची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांचेवर फुकला आपला भंडार. तोच झाला त्याचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. गुरुमाऊली वाच, देव भंडारीची कथा ऐकावी. भंडारा म्हणजे हळद जाणावी, ही योगमायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित. योगनिद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासुर राक्षसांची, भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले तपास, शोधावया योगनिद्रेस. झाली मंत्राची लक्ष्यावर्तने, आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयासी, घ्यावे या हळदीसी. ओळखावे योगनिद्रेसी, हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण, अनेक रोगांचे करील निवारण. जणू हे असे सुवर्ण, लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करेल भक्तावरी, हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करुणी प्रयत्न, भंडारा मिळवला वाघ्याकडून. तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. तुम्ही रक्षाला देवास, तर देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवे कर्यास, कथा तयाची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुणी गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले, गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयानी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली, तयाची खोड मोडली. गडगडत गडाखाली गेले ज्वाजल्य मार्तंड भैरवाने. एसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतः आला. मल्लुखान म्हणे खंडोबाला, 1.25 लाखाचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देवघरात. असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा, अश्वासह खंडोबा असावा. मागे म्हाळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास. न्यावे त्यास देव भेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात, पुजावे खंडेराया सांगणात. रात्री जागरण गोंधळ करतात, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच श्री गुरुमाऊली बदली लिहतसे सेवेकरी. सेवेकरी वाच, देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाऊली वाच, देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुळाची पाटी घेऊन त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने, त्यात सुपारी नाणी. ताम्हणात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा. करत्या पुरुषाने उपवास करावा, हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवस ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा, भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्यासहित पुजावा खंडेराया त्या दिवशी. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी, करत्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हणात तांदळाने अष्टदल काढुनी, भंडारा त्यात भरुनी. तांब्यात सुपारी पैसा ठेवणी, खोबरे वाटी त्यात ठेवावी.
कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तहामन वर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करून तहामन खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडारा तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडारा उधळावा चौफेर, खोबरे फेकावे चहुदूर, करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुधल्या सहित. घरात असता पुत्रचिंता ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपवास करता चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हाक ऐकुनी धावत असे न लागता क्षण, बिकट संकटे निवारण करीत असे खंडेराया. जय खंडेराया म्हाळसादेवी सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी, श्वान एखादा येतादारी, द्यावी त्यास भाकरी अन्नदान अवश्य करावे. विनवी तुम्ही खंडेरायास, स्वामी समर्थाच्या सेवेकऱ्यास, समर्थ बनवावे तयास, समर्थाचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टिकया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्रजे होती हातून माझिया, मानुनी दास माफी मला तू शिवशंकरा. आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन, नेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा, मी पूजन जे केले पावे साफल्य तौ कृपे. शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे, सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके. मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा, दयेचे पात्र अहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यून्याधिकतया गुणे, ते करी माप हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. येळकोट येळकोट जय मल्हार. माझी पूजा करी गोड तुष्ट हो म्हाळसा कांत. गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप एक हा, मजला बो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री गुरुमाऊली विरचित श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.